आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आम और हम या आंब्यावर अतिशय महत्त्वपूर्ण भाष्य करणाऱ्या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय। मला आठवतंय माझ्या लहानपणी ना आंबा या मुद्द्यावर माझ्या आणि माझ्या भावंडांचं प्रचंड भांडण व्हायचं। म्हणजे कोळीसाठी मी जे काय भांडायचो ना म्हणजे मला अजूनही आठवून हसायला येतं। नंतर जसं मी मोठा होत गेलो तसं मला जाणवायला लागलं की साला खरी गंमत थोडीमध्ये आहे, कोळीला किती काय काय अडणार हो। पण असं कमी नाही खाल्ले मी आंबे। आणि परवा काय झालं, माझ्या एका पुतणीचं लग्न ठरलं होतं, अरेंज मॅरेज वगैरे। मग मी पुतळ्याला म्हटलं ठीक आहे अरेंज मॅरेज करतोयस वगैरे, पण ते पोहे आणि चहा बी असतो ना ते चालू असताना मुलीला हळूच विचारून घे आंबा वगैरे आवडतो की नाही। हां म्हणजे असं नंतर लफडा नको। आणि मी त्याला हेही सांगितलं की मुलगी आवडली आणि तिला आंबा आवडत नसेल तर थँक्यू म्हणा आणि परत ये। हां आपण नंतर दुसरी मुलगी बघू जिला आंबा आवडतो। परमार्थ आहे हो, नुसतं सुखाचा मार्ग नाही, परमार्थाचा मार्ग आहे आंबा म्हणजे। हां असो, हे आंब्याचं महत्त्व तुम्हाला कळलेलं आहे। तर अशा आंबा प्रेमी लोकांसाठी आज मी काय पदार्थ दाखवणार आहे याची जशी तुम्हाला उत्सुकता आहे तशीच मलाही उत्सुकता आहे, कारण इथे गृहिणी इथे आलेली आहे आणि वेगवेगळे आंब्याचे पदार्थ आपल्याला करून दाखवणार आहे। प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। काय आपलं नाव? सुवर्णा उमेश गांधी। सुवर्णाजी, ओके। कुठे राहता आपण? मुलुंडला। मुलुंड। आणि मूळचं गाव कुठलं तुमचं? कारवार पासून होन्नावर म्हणून गाव आहे, हां तिथे मी म्हणजे माहेर आहे माझं। बरं। आणि लग्नानंतर मी इकडे आता 24 वर्ष झाली मुलुंडमध्ये। ओके। आणि यजमान काय करतात? मी आणि ते एकाच कंपनीमध्ये काम करतो इथे आता। नाही आधी काय करायचं म्हणजे तुमचं जमलं कसं? त्याच कंपनीमध्ये मी कामाला होती ना। बरं। तर तिथे आणि म्हणजे माझं म्हणजे थोडक्यात तुमचं लव अरेंज मॅरेज आहे, आधी लव आणि मग अरेंज। हां, मग गोव्याला जाऊन आमचं लग्न करून दिलं। बरं, पळून बिळून नाही। ओके ठीक आहे। म्हणजे आधी तुमचं लव्ह मॅरेज, आधी लव्ह झालं मग तुमचं अरेंज झालं, घरच्यांची बोलणी झाली आणि मग तुम्ही गोव्याला का जाऊन लग्न केलं? गोव्याला म्हणजे आमचं कुलदैवत तिकडे जांबावली म्हणून आहे। अच्छा। तिथे माझं म्हणजे माहेरचं कुलदेव तिकडे। बरं। तर घरच्यांचं सगळ्यांचं अपेक्षा होती की म्हणजे कुलदेवताचं जाऊन लग्न करा। ओके। आता यजमान काय करतात? मी आणि ते एकाच कंपनीमध्ये ते टेक्निशियन म्हणून काम करतात। बरं। आणि मी ॲडमिन मध्ये काम करते। क्या बात आहे। आणि गेली 24 वर्ष तुम्ही दोघे एकाच कंपनीत आहात आणि तेही टेक्निकल साईडला आणि तुम्ही ॲडमिन साईडला। फॅन्टॅस्टिक। मग तुम्ही जाता एकत्र येता? हां, सेम गाडी आहे, सेम टायमिंग आहे। क्या बात आहे। ओके। आणि ऑफिस कुठे तुमचं? राहता तुम्ही मुलुंडला? हां, ऑफिस आधी इकडे टोदीमध्येच होतं, चिंचपोकलीला। आता आमचं घणसोलीमध्ये शिफ्ट केलेलं आहे। ओके। चला, म्हणजे थोडीशी गर्दी कमी आहे किंचित, कारण चिंचपोकलीला येताना तुम्हाला खूप गर्दी लागते। हो, एक तास आम्ही आता उलट जायला म्हणजे 3 स्टेशन आहे ठाण्यावर। ओके। आणि आता घरी कोण कोण आहे? तुम्ही, यजमान आणि? मी, माझे यजमान आणि माझी सासू आणि माझी मुलगी, तिघे 4 जण। ओके। आणि मुलगी काय करते? मुलगी फर्स्ट FY BCom मध्ये। आणि कॉलेज कुठलं? सोमय्या, KJ सोमय्या। फॅन्टॅस्टिक। बरं, मुलीचे काही चोचले पुरवते की नाही तुम्ही? मुलीचे काही हट्ट असतात की नाही की मम्मा मला हेच पाहिजे, मम्मा मला तेच पाहिजे? काय तिचे हट्ट काय? हट्ट म्हणजे आता बघा, आंबा आला, हापूसच पाहिजे, बाकी कुठलाही आंबा खाणार नाही। क्या बात आहे। माझं आणि तिचं छान जमेल म्हणजे। ओके ठीक आहे। आणि बरं, यजमानांना काय खायला आवडतं? त्यांना इकडचंच म्हणजे डाळ भात, बटाट्याची भाजी
असं काय नॉनव्हेज मध्ये काय इंटरेस्ट नाही. जास्त इंटरेस्ट नाही. तुम्हाला इंटरेस्ट आहे का? हा, मी तिकडची आहे, मला कारवार साईडला हा तिकडची आहे ना, त्यामुळे आता आम्हाला चालतं तसं काही नाही, दोन्ही ऍडजस्ट करू शकतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके गुड. सासूबाई घरीच असतात? हो, घरीच असतात. ओके. बरं, आता मला तुम्हाला बरेच प्रश्न विचारायचे आहेत, पण आता इथे जास्त वेळ घालवण्यापेक्षा आपण किचनकडे जाऊया आणि किचनकडे गेल्यानंतर जाण्यापूर्वी एक घोटघोट चहा घेऊया, जे काय आपल्याला फ्रेश वाटेल. फ्रेश व्हावं आणि मग घोटघोट चहा घेऊन फ्रेश होऊन मग आपण किचनकडे जाऊ. आम्ही एक थोडासा चहा घेतो, फ्रेश होतो आणि मग किचनकडे जातो. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आता आपण पहिल्यांदा काय बनवणार आहोत? आंबा प्रॉन्स कटलेट. आंबा प्रॉन्स कटलेट. ओके, मला साहित्य सांगता काय काय? आंबा, कोबी, मिरची, प्रॉन्स, कांदा, रवा, बेसन, उडदाची डाळ आहे, खोबरं आहे आणि दाणे, कोथिंबीर, मीठ. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पण मला सांगा, हे पारंपरिक डिश आहे का तुमची? हा, हो. कारवारची जुनी पुराणी डिश आहे. आणि तुम्ही कुठे शिकला? तिथेच शिकलो. आईने शिकवलं. पण तुमच्या घरी कोण कोण आहेत माहेरी? माझी आई आहे, बहीण आहे, बहिणीची मुली आहेत. बर. आणि भाऊ? भाऊ सगळे म्हणजे बाहेर आहेत, सगळे गावी. म्हणजे परदेशात? म्हणजे बेंगलोर, बेळगाव, मस्कट असे 4 भाऊ आहेत. मोठी फॅमिली आहे म्हणजे. ओके, ठीक आहे. साहित्य बघलं तर जाऊया कृतीकडे. इथे काय आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि काय करायचं आता मला? आता ह्याच्यात धणे टाकायचे, मिरची टाकायची, लाल मिरच्या तोडून टाकायची, असं पण मिक्सरमध्ये टाकायला. मिक्सरमध्ये काय वाटायचं ना, वाटण करायचं? ओके, ठीक आहे. मग अशीच टाकली तरी? हां, चालेल, असंच पण. ओके. हां, थोडीशी ती डाळ टाकायची. हां, कुठली डाळ? उडीद, उडदाची डाळ. ओके, पुढे काय नाही ते मग आता आपल्याला मिक्सर मधून काढायचं. हां, आणि खोबरं जरासं शेवटला टाकायचं. अगदी शेवटी? हां. हे आपलं सुकं खोबरं आहे ना? नाही, ओलं खोबरं. हे एका बाउल मध्ये टाकून. ओके. अजून काय करायचं ह्याच्यात आपल्याला? मग आता हे पहिला मिक्सर मध्ये हे लावायला लागणार. आता हे काय करताय तुम्ही? हे काय ना, हे कैरी थोडं ह्याच्यात टाकणार. बर. अच्छा, कैरीचे तुकडे करून त्यात टाकायचे. हां, म्हणजे जास्त आंबट गोड आहे ती. त्याच्यानंतर हे टाकणार. हे काय आहे? कोबी आहे, कोबी. बर. त्याच्यानंतर प्रॉन्स टाकायचं. हां, मग कांदा टाकायचा. कांदा किती? सगळा? हां, सगळा टाका. सगळा? हां, टाका. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ओके मिक्स करायचं. बस? हां, झालं. बस. आणि ह्याचं काय करायचं? ते पण आपण थापताना जर असं मिक्स केलं ना, म्हणजे सुटत नाही. कोथिंबीर वरून वरती. ओके, ठीक. थोडंसं बेसन टाकलं ना, म्हणजे गोळे करताना असं सुटत नाही ते. ओके. हां, झाले. मग मिक्सरमध्ये. ओके, आता आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं? हां, मिक्सर. ओके, आता आम्ही हे मिक्सरमधून काढतो, पण आम्ही हुशार आहोत. आमच्याकडे वेळ नाही आहे, आमच्याकडे रेडी आहे मिक्सरमधून काढलेलं. ओके, आता काय करायचं मला सांगा? आता छोटे छोटे गोळे करून रवा लावायचा. हो. मग ह्याच्यामध्ये ठेवून फ्राय करायचं. रवा ह्याच्यात काढू मी? करू? हो. त्यात आपण काय करतो? ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. ओके, थांबा. आपण ही नको आता. हां, नाही, याबद्दल घ्या ना. हां. आता आपल्या ह्याच्यात तेल घालायचं ना? ओके. आता काय करायचं सांगा? हां, थोडंसं बेसन आहे ना, असं मिक्स करायचं. बरं. आणि असे गोळे करायचे. रवा लावायचा. आणि ह्याचा
ह्याच्यात असं टाकायचं. ओके, त्याचा आकार द्यायचा. हा, असं दोन्ही साईडला लावलं ना. रेडी. हा, रेडी. रेडी म्हणजे खायला रेडी नाही. नाही. आता आपल्याला शॅलो फ्राय करायचंय. आता लगेच हावऱ्यासारखं सुरू कराल तुम्ही. वाव, क्या बात आहे, मस्त, व्हेरी गुड. मग तेल थोडंसं टाकून परत झालं की झालं. वरून घालायचं तेल. हा, थोडंसं. बस. बढिया. आणि हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे असंच आपण फ्राय गरम गरम. गरम गरम सॉस बरोबर खाल्लं तर. याचा अर्थ ह्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते खूप टेस्टी होणं फार आवश्यक आहे. ह्याच्याबरोबर तुम्हाला काही घ्यायला लागणं हा तुमचा पराभव आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे ह्यातला हा जो माल आहे तो परफेक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे त्यात मीठ करेक्ट असायला पाहिजे, तिखट करेक्ट असायला पाहिजे, नाही का? हां, तर ते चांगलं होईल. सॉस बरोबर खूप छान लागेल. हां, डन. दंडनादन. लिहून घ्या साहित्य आणि कृती. आंबा प्रॉन्स कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आंबा, कोबी, सुक्या लाल मिरच्या, प्रॉन्स, रवा, बेसन, कांदा, उडीद डाळ, ओलं खोबरं, मीठ, कोथिंबीर आणि धने. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये धने, सुक्या लाल मिरच्या आणि ओलं खोबरं घालून मिश्रण परतून घ्यावं. हे मिश्रण एका बाउल मध्ये काढावं. त्यामध्ये कैरीच्या फोडी, कोबी, प्रॉन्स, कांदा आणि मीठ घालून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. या वाटलेल्या मिश्रणामध्ये बेसन एकजीव करून घ्यावं. त्याचे कटलेट्स तयार करावेत आणि रव्यामध्ये घोळवून शॅलो फ्राय करून आंबा प्रॉन्स कटलेट सर्व्ह करावेत. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय आहे? आंब्याचं हुमाणे म्हणतात कोकणीमध्ये. आंब्याचे हुमाणे. हुमाणे. हा, आंब्याचे हुमाणे. हा टिपिकल कारवारी कारवारी पदार्थ आहे. हा पदार्थ आहे. बर, पण आता मला एक सांगा की कारवारच्या साईडला काय हापूस आंबा वगैरे येत नाही. नसतो. हा, मग नाही. तिथे कुठल्या प्रकारचे आंबे असतात? म्हणून ते आम्ही जे गावठी जे आंबे असतात अच्छा, त्याच्यापासून म्हणजे हा जो रस आहे हा गावठी गावठी आंबा आंबा. असतो, छोटे बिटके आंबे आहेत. हा, छोटे आंबे असतात ते. ओके ओके, म्हणजे ते कारवारवरून देतात. ओके, ठीक आहे. आंब्याचे हुमाणे. हुमाणे. हा, ओके, मला साहित्य सांगता काय काय? हे आंब्याचा रस काढलेला आहे. काजू, कोथिंबीर, लाल मिरची, मेथी, हिरवी मिरची, साखर, कढीपत्ता, राई आणि मीठ. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता हे जे आंबे आहेत हे टिपिकल छोटे जे असतात बिटके आंबे आपण बरं का, म्हणजे आपले बिटके आंबे येतात काही वेळ बाजारात येतात ना, त्या आंब्यांचा हा रस आहे. बरं, ह्याच्यात बिटके आंबे आणि हापूस आंबे ह्याच्यामध्ये चवीमध्ये काही फरक असतो का? हे जरा आंबट गोड असतात, म्हणजे खायला पण होत नाही आणि टाकायला पण होत नाही. म्हणून ह्याचा रस काढून त्याच्यामध्ये थोडं साखर मिक्स करून बरं त्याच्यानंतर आपण बॉईल करून पाणी टाकलं, थोडंसं ते आंबट गोड लागतं, खायला पण चांगलं लागतं. ओके, आणि काजू पण आहेत, पण हे काजू आपल्याला सजावटीसाठी त्यात घालायचं नाही, कळलं का? म्हणजे सगळं झाल्यानंतर मग ते पदार्थावर ठेवायचे. इथे पाणी तापत ठेवलेलं आहे आणि तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे. तेलाचा लफडा आहे. ओके, सगळंच तापलेलं आहे, तेलही तापलेलं आहे, पाणीही तापलेलं आहे. इथे पाणी तापत ठेवलेलं आहे आणि तिकडे तेल तापत ठेवलेलं आहे. काय करायचं तुम्हाला सांगा आधी? ह्याचा रस सगळं मिक्स करायचा. ओके, आणि हे सगळं तयार ठेवल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं सगळं. हे टाकणार, त्याच्यानंतर मग आपण वेळ कशाला घालायचा? रस तयार करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं? ह्याच्यात टाकून मिक्स करायचं. मला वाटलं अजून तुम्हाला नाही घालू. हा, ओके, ते छोटे. हां, अच्छा, कोळी सकट घेतलं आहे आपण. आता थोडी साखर टाकायची. बरं, थोडं मीठ टाकायचं. मीठ. बस मीठ. ओके, हे आता आपण सगळं उकळून घ्यायचं. ओके, गॅस मोठा करायचा का नको? नाही, चालेल. आता हे जे कोळीला लागले तसंच ठेवायचं का? हा, तसंच, म्हणजे खाताना तो ओके, चोखून खातो ना, तसं तो खाऊ शकतो.
आता हे तयार आहे. त्याच्यामध्ये फोडणीला आपण ती मिरची, लाल मिरची, कढीपत्ता सगळं टाकून ह्याच्यामध्ये टाकलं. ठीक आहे, गॅस बंद करूया. हां बरं, मला हे तर आपण करू, पण मला तत्पूर्वी सांगा, हे तर सगळं चाललेलं आहे, हे आयुष्य आपलं चाललेलं आहे. ओके, 24 वर्ष लग्नाला झाली, मुलगी आता FY ला गेली, तुम्ही काम करता, यजमान काम करतात, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. तुमचे छंद काय आहेत मला अजून कळलेलं नाही. तुमची आवड कशात आहे? छंद माझा हे रेसिपी बनवा. हे तर आहेच, हे तर आहे, पण तुमचं काही साधारणपणे साऊथच्या लोकांना डान्समध्ये त्यांचं, परफॉर्मिंग आर्टमध्ये त्यांचं खूप असतं. मला गाण्याचं म्हणजे मी आधी गाणी म्हणायची, भजन वगैरे म्हणायची. अरे वा, म्हणजे माझे जेवण बनवताना तुम्ही म्हणता की नाही? नाही आता नको, आता मुलीला बोलवायला लागेल मला इथे. म्हणजे आमचे वडील जेव्हा आता नाही आहे तेव्हा भजन वगैरे देवळात वगैरे आम्ही भजन वगैरे म्हणायचे. वडील सुद्धा म्हणायचे? नाही, वडील आम्हाला घेऊन जायचे, मला, माझ्या छोट्या भावाला वगैरे. बरं, त्याच्यानंतर तुम्ही आणि तुमचा छोटा भाऊ भजन म्हणायचे? हा, तो लहानपणचं सांगता. एखादा आठवत असेल, एखादी ओळ. अहो, गेले ते दिवस असं आपण कधीच म्हणायचं नाही, आहेत ते आपलेच दिवस आहेत सगळे. मी वाट बघतोय, हे देऊळच आहे आपलं. अभंग चालेल? हा, कुठलाही म्हणा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बिवरेच्या तीरी, आहे बिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बिवरेच्या तीरी. क्या बात आहे, क्या बात आहे. आमचे बुवा म्हणजे भीमसेन जोशी सुद्धा तिकडचेच होते, म्हणूनच तुम्ही त्यांचंच गाणं म्हटलं. हे ऐकून मला फार बरं वाटलं. पण कसं आहे माहिती काय, ह्या जुन्या आठवणी आपण जागत राहायची असतात, कळलं का? मोरी घालू? हां, चालेल. आता काय करू? कढीपत्ता, लाल मिरची टाका, मेथी टाका, कढीपत्ता. मेथी ना, कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरची. रेडी? हां, ओके. माझं असं स्पष्ट मत काय माहिती का, की प्रत्येक व्यक्तीच्या अंगात सूर, ताल आणि लय ही असतेच असते. काळाच्या ओघात हळूहळू ते मागे पडतं. आता माझा तो व्यवसाय असल्यामुळे माझ्याकडे सूर मला कळतो, ताल कळतो, तुम्हालाही कळतं, प्रत्येकाला कळत असतं, असं माझं स्पष्ट मत आहे. ओके, हे आता याच्यात टाक. बरं. वाव, हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल अंदाजे? हे जेवणात म्हणजे मेन आता आंब्याचा दिवस आहे ना, तर एक्स्ट्रा डिश जी असते स्वीट डिश म्हणून, तेव्हा पण खातो. व्हेरी गुड. आणि भाताबरोबर सुद्धा छान लागेल. हां, भातावर पण खातो, ज्याला स्वीट आवडतं त्याला भातावर पण घेतात. लिहून घ्या, साहित्य आणि कृती. आंब्याचे हुमाने बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गावठी आंब्याचा रस, कोथिंबीर, काजू, लाल सुक्या मिरच्या, साखर, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, मोहरी, मीठ आणि मेथीचे दाणे. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये आंब्याचा रस, साखर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, लाल सुक्या मिरच्या, मेथीचे दाणे, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करावी. ही फोडणी आंब्याच्या रसात एकजीव करून डिश सर्व्ह करावी. सुवर्णाताईने दोन्ही पदार्थ तयार केलेले आहेत आणि मी ते खाऊन बघणार आहे. तुम्ही सुद्धा बघा कसे झालेत तुमचेच पदार्थ. व्हेरी टेस्टी, व्हेरी टेस्टी.
मला काय वाटतं माहिती आहे मी, दोन्ही पदार्थ अप्रतिम झालेत, चकाचक, व्हेरी टेस्टी. मला काय वाटतं माहिती आहे, कुठेही मारामारी चालू असेल किंवा शिवीगाळ चालू असेल, हां, एकमेकांच्या आई बहिणींची आपण जेव्हा आठवण काढत असू कोणी एकमेकांची, कोणी फोडत असेल, तर अशा वेळी ना येथे पन्हे मुफ्त मिळेल असं फक्त म्हटलं की सगळी भांडणं बिंडणं बाजूने सगळे कसे लाईनीत चट उभे राहतील. मग मला खात्री आहे, म्हणजे माझं असं काय म्हणणं आहे की जसं दसऱ्याला आपण सोन्याचं पान देतो, खोटं का होईना सोन्याचं पान देतो, अशी एक प्रथा सुरू करायला पाहिजे की या महिन्यात ह्या दिवशी एक आंब्याची पेटी 50% डिस्काउंटने आम्हाला बाजारात मिळणार आणि ती आम्ही एकमेकाला देणार. काय काय प्रयत्न चालू ठेवायला लागतात. कुठलाही कायदा किंवा कुठलीही प्रथा सुरू व्हायला वेळ लागतो. मी माझे प्रयत्न चालू ठेवणार आहे, तुम्ही चालू ठेवा, पण तुम्ही चालू ठेवताना अजून एक प्रयत्न चालू ठेवायचा आहे, तो म्हणजे वेगवेगळे रेसिपीज आम्हाला लिहून कळवायचा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही रेसिपी लिहून घेतलेल्या असणारच. आय मीन टू से रेसिपी लिहून ठेवलेल्या असणारच आणि मला त्या पाठवलंच. पण तुमचे खूप मनापासून आभार मानतो. वेळात वेळ काढून आज दांडी मारून खास आमच्या या खवय्ये कार्यक्रमात आलात त्याबद्दल मनापासून आभार. पण नुसते आभार नाही, तुमच्यासाठी आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. थँक्यू. येस, या वेलकम. आणि तुमची मुलगी आता कितवीत आहे म्हणाल तुम्ही? FY BCom. F5 BCom. 2 वर्षांनी ती ग्रॅज्युएट होणार आहे. त्यानंतर ती काय करणार, काय ठरवलं तरी? म्हणजे ICWA नाहीतर CS करणार आहे. क्या बात आहे. अतिशय अवघड आहे पण ती करेल. तुमचा पाठिंबा आहे जोरदार, त्याबद्दल करेल आणि तिला सुयश मिळो अशीच माझी मनापासून परमेश्वराकडे इच्छा आहे आणि मागणं आहे. ओके, चला. सुवर्णाताईंनी दोन्ही पदार्थ अप्रतिम बनवलेत, अतिशय टेस्टी झालेले आहेत. मला ते खाऊन बघायचे आहेत. त्यामुळे आता मी निघतो, निघायची वेळ झालीच आहे. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात रहावे.